ज्या उन्हाळ्यात जांभळाचे असे प्रचंड सडे पडतात ना, त्या वर्षी पाऊस पडत नाही आणि कडक दुष्काळ पसरतो. सध्या आपल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये हा असा एक मेसेज खूप जोरात फॉरवर्ड होतोय. या मेसेजला कारणीभूत ठरलाय यंदा मार्केटमध्ये आणि रस्त्यावरती आलेला जांभळाचा महापूर. हो, जो गेल्या 30 वर्षात कधीच पाहायला मिळालेला नव्हता. पण मित्रांनो, व्हॉट्सअपवरच्या या मेसेजच्या मागे दडलेलं खरं सायन्स आणि निसर्गात सध्या जो अतिशय गंभीर बदल घडतोय त्याकडे लक्ष देणं मात्र खूप गरजेचं आहे हो, ज्याला विज्ञानात एल निनो असं देखील म्हणतात. आपला आजचा मुख्य मुद्दा हा जांभूळ नसून पॅसिफिक ओशन मध्ये जन्माला आलेली एल निनो नावाची जगातील सर्वात मोठी वेदर सिस्टीम आहे. सोप्या भाषेत सांगू का, जेव्हा पॅसिफिक ओशनच्या वरच्या भागाचं पाणी हे गरजेपेक्षा जास्त गरम होतं त्याला विज्ञानात एल निनो असं म्हणतात. ही केवळ एक साधी घटना नाही, तर ही संपूर्ण जगाचं हवामान बदलून टाकणारी एक महाकाय सिस्टीम आहे. नॉर्मल कंडिशन मध्ये पॅसिफिक ओशनवरील उष्ण वारे पश्चिमेकडे म्हणजेच आशिया खंडाकडे वाहतात आणि आपल्या भागात तिथे चांगला पाऊस पडतो. पण जेव्हा एल निनो ऍक्टिव्ह होतो ना, तेव्हा हे वारे कमकुवत होतात आणि त्याची दिशा बदलली जाते. त्यामुळे महासागराच्या पाठीवरची ही सगळी उष्णता ईस्ट पॅसिफिककडे सरकते. याचा डायरेक्ट परिणाम असा होतो की जगभरातील मान्सूनचं संपूर्ण चक्रच पूर्णपणे बिघडून जातं. त्यामुळे भारतात पाऊस अत्यंत कमी पडतो, हवेतील मॉइश्चर संपून जातं, कडक उन्हाळा वाढतो आणि भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. हवामान खात्याने आधीच स्पष्ट केलंय की यंदा भारतात मान्सून लेट होणार आहे आणि कडक उन्हाळ्याचा चटका अजून काही दिवस सोसावा लागणार आहे. म्हणजेच एल निनोमुळे भारतात मान्सून लांबणार असून भीषण दुष्काळ पडण्याची त्याच्यात दाट शक्यता निर्माण झाली आहे. आता प्रश्न असा येतो की नेमका याच वेळी म्हणजे यंदा जांभळाचा एवढा सडा का पडतोय आणि दुष्काळाशी त्याचा काय संबंध जोडला जातोय? तर यामागे बोटॅनीचा एक साधा नियम आहे, ज्याला सुसाईड फ्रुटिंग असं देखील म्हणतात. जांभळाची मुळे जमिनीच्या अगदी खोल थरापर्यंत गेलेले असतात. एल निनोच्या इफेक्टमुळे जेव्हा ग्राउंड वॉटर लेवल कमालीची खाली जाते आणि हवेत कमालीचा ड्रायनेस येतो, तेव्हा झाडाला वॉटर स्ट्रेस म्हणजेच पाण्याचा प्रचंड ताण जाणवतो. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वनस्पती जेव्हा स्वतःची एनर्जी वाचवण्यासाठी नवीन पानं किंवा फांद्या वाढवणं पूर्णपणे थांबवते आणि आपली सगळी ताकद जास्तीत जास्त फळे आणि बिया तयार करण्यासाठी वापरते, जेणेकरून त्याची प्रजाती टिकून राहील. यालाच वैज्ञानिक भाषेत बंपर क्रॉप किंवा ताणामुळे आलेली फळधारणा असं देखील म्हटलं जातं. म्हणूनच मित्रांनो, सध्या निसर्गात जी परिस्थिती दिसते ना, ती एल निनोमुळे खरोखरच ओढावू शकते. ग्राउंड वॉटर लेवल आटल्यामुळे वनस्पतींवरती दिसणारा हा बदल आपल्याला येणाऱ्या एल निनोच्या मोठ्या संकटाची जाणीव करून देतोय. यंदा जांभळाचा आस्वाद नक्की घ्या, पण एल निनोचं हे येणारं वास्तव आणि निसर्गाचे हे संकेत गांभीर्याने बघून आजपासूनच पाणी जरा जपून वापरा बरं का. निसर्गाचा हा इशारा वेळेत ओळखणं आता आपल्याच हातात आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या कथा भारताचीच्या पेजला फॉलो केलं पण? अरे वा,